जय शिवराय मित्रांनो, लाईव्हमध्ये आपण सविस्तर माहिती दिली आहे। सर्व जिल्ह्यांची नावं आणि सगळ्यांच्या कमेंट देखील घेतलेल्या आहेत। चुकून कोणाच्या कमेंट राहिल्या तर उद्याच्या लाईव्हमध्ये आपण नक्की घेऊयात। आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नावं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव घेतलं असेल आणि कमेंट जर करायची असेल तर जय शिवराय जय भीम कुठल्याही प्रकारे करा, काही अडथळा नाही। पण विनाकारण प्रश्न खाली विचारले तर त्याला उत्तर आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेले असतात। वेळ वाया घालत नाही, डायरेक्टली मुद्द्यावरती येतोय। मित्रांनो, सध्या आपण पाहतोय कर्नाटक वगैरे भागांमध्ये पाऊस चालू आहे। धुमाकूळ चांगल्या पद्धतीने तिथे घातला आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान देखील तिथे झाल्याचे व्हिडिओज माझ्या दुसऱ्या मोबाईलवरती देखील आलेले आहेत। आता बघूयात आपण की 28 तारखेला हे 1-2 दिवस तर वातावरण आहे, त्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे। 28 तारखेला शुक्रवारी मी जास्त फोर्स का करतोय, कारण की ह्या दिवशी नाशिक, अहिल्यादेवी नगर परिसर, तसेच पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीडपर्यंत आणि धाराशिव, तुळजापूर या भागापर्यंत मजल वातावरणाची जास्त प्रमाणात होणार आहे। वाऱ्याच्या जोरामुळे काही भागातलं वातावरण निवळणार आहे, पण काही मुद्द्याच्या भागांमध्ये विशेष करून पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरणीय सिस्टम मोठ्या प्रमाणात बनू शकते। त्यामुळे 28 तारखेला शुक्रवारी झाकण्याचं काम आणि आपल्या पिकांचं नियोजन करण्याचं काम आपण करायचं आहे। डायरेक्टली मेन मुद्द्यावरती येतोय। 30 तारखेला वातावरण हे अजूनही सक्रिय होण्याचे चान्सेस दिसत आहेत धुळे वगैरे भागांमध्ये। इथे पावसाचा जो थोडा कमी राहील सध्याच्या घडीला, पण या 30 तारखेला कोल्हापूर, बेळगाव जे आज घडले सेम ते 30 तारखेला देखील घडणार आहे। वातावरण एक दिवसाआड मजल मारण्यामध्ये दिसतं आहे जास्त प्रमाणामध्ये। तर या 31 तारखेपासून आपली तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे। इथे वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या होणार आहे खराब, तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील। तारीख मोठी आणि जास्त प्रमाणात वातावरण बिघडणारी आहे, ती म्हणजे 31 तारीख। अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळ्यामध्ये काही ठिकाणी, तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागातली कंडिशन किचकट आहे। वातावरण वादळी पावसाचं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी हा पाऊस पडू शकतो, पण अवकाळी असल्यामुळे सर्वच गावं, सर्वच तालुके घेईल याची गॅरंटी याच्यामध्ये कमी असते। तर हा बुलढाणा, अकोला या भागातल्या तालुक्यांमध्ये बरसणार आहे। अहिल्यादेवी नगर परिसर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा इथे मजल आहे। ही तारीख 31 आणि 1 तारीख खास इम्पॉर्टंट आपल्यासाठी ठरणार आहे, कारण की हे 2-3 दिवसाचे झटके जे आहेत 3 तारखेपर्यंत 4 तारखेपर्यंत थोड्या अलर्ट मोडवरती आहे। लवकरच आपल्याला हवामान विभाग शासनाकडून देखील रेड अलर्ट, येलो अलर्ट देखील या बाबतीमध्ये येतीलच। आता 1 तारीख काय सांगते या बाबतीत देखील बघूया। 1 तारखेला अकोला, अमरावतीच्या, नागपूरच्या भागांमध्ये विजांचा आणि वादळी पावसांचा देखील अलर्ट आहे। यामध्ये यवतमाळ, वर्धा या भागात देखील कंडिशन आहे। पण यामध्ये माझी सुद्धा एक कंडिशन आहे की यवतमाळ आणि हिंगोली, वाशिमचा जो परिसर असेल, रिसोडपर्यंत, जिंतूर, जालन्यापर्यंत जी कंडिशन आहे, आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर देखील बघितली, इथे वाऱ्याच्या डिव्हायडेशनमुळे ढगांची जी गर्दी आहे ती डायव्हर्ट होत चालते। ढगांमधनं पाण्याचे बरसाव हे कमी होतात। मात्र ह्यावेळेस 80 ते 90 मायक्रॉन एवढी जाडी असणारे ढग हे सरकणार नाही आहेत। त्यामुळे शिडकाव बऱ्याच ठिकाणी होण्याचे चान्सेस देखील यामध्ये आहेत। तर मित्रांनो, ही कंडिशन 1 तारखेला अजूनही सिस्टममध्ये वाढ होण्याचे चान्सेस देखील दिसत आहेत। त्यामुळे नांदेड वगैरे भागांमध्ये ही कंडिशन आहे। संध्याकाळच्या आणि मध्यरात्रीच्या वेळेला नाशिकला 31 आणि 1 तारखेला तडाखाही देण्याच्या तयारीमध्ये हा अवकाळी देखील अरबी समुद्रातल्या बाष्पामुळे समजून येतो आहे। धुळे, मालेगाव, सटाणा वगैरे जे काही भाग असतील, नाशिक, पुणे, अहिल्यादेवीनगर परिसर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा याचा धाक आहे। आता थोडं नांदेड आणि बीडच्या बाबतीत विचार करूयात। तर नांदेड, लातूर, बीड यांना 28 तारीख आपण यासाठी देतोय, कारण की सिस्टम पूर्णतः कर्नाटकमधनं या दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये डायव्हर्ट होते आहे। पण 28 तारीख थोडी कमी आहे, खतरनाक नाही आहे। त्यामुळे आपण थोडं सतर्क राहा आणि विशेष करून ज्या तारखा दिल्या ज्या जिल्ह्यांना या पद्धतीने आहे, 2-3 तारखेला देखील कंडिशन खराब होणार आहे। त्यामुळे आपण पुन्हा एकदा उद्याच्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये पुढची जी कंडिशन आहे देखील शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू। जय शिवराय, धन्यवाद।